तुमच्या समोर येईल। एका साइडला जय दुर्गा माता काटे आणि त्या संघासमोर फाइट करत असताना संघ पाहायला मिळेल VRCC गणेशपुरी। टॉस पाहिलं तर टॉस जिंकलं सर्वप्रथम काटे टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या मॅच मध्ये काटे टीमने घेतलाय। मॅच 5 षटकांची पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करायचा VRCC गणेशपुरी टीमला आणि सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीर सध्या मैदानाच्या आतमध्ये अजित आणि विनेश डोलकर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा देतो। पहिला षटक P1 चा पहिला षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल। पहिला ट्रम्प कार्ड जय दुर्गा माता काटे टीमचा गोलंदाज करण पाटील। चला आता मॅचला लगेच सुरुवात करा कारण की मधल्या वेल मध्ये भरपूर उशीर झाला त्याच्यामुळे आता विनंती करेन सर्व टीमला की आपण आपली उपस्थिती अगदी वेळेवरती दाखवा जेणेकरून इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल। त्याच्यामुळे आयोजकांना देखील विनंती करेन प्रत्येक टीमचा आपण फॉलोअप घ्या जेणेकरून संघ वेळेवरती उपस्थित राहील। यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय गेम ऑन। पहिलाच बॉल गोलंदाज करण पाटील तयार समोर सुजित। पहिलाच बॉल बॅटची एज होती एक्स्ट्रक्शन थोडेसे पम्बलिंग झालं आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतो। अजित हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता। अजितानं विनेशची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पहिला पूर्वार्ध पहिला षटक पहिलाच बॉल निर्धाव फेकला। सेकंड बॉल गोलंदाज करण पाटील। हो चांगली गोलंदाजी मागील 2 बॉल वरती चांगली लेंथ चांगली लाईन पाहिली जिथे पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये फलंदाज अजितला केला जातो आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव फेकला गोलंदाज करण पाटीलला। पहिला षटक कसे फेकावे याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या या मॅच मध्ये देत असताना हा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाजी करत असताना जय दुर्गा माता काटे टीमचा सलग 2 बॉल निर्धाव हा तिसरा बॉल आहे गोलंदाज करण पाटील। लेट कट केला फटका चांगला क्लासिकल फटका चेंडूचा लाईन मिरिट पाऊंड फटका एक्झिक्यूट केला पॉइंट मध्ये डीपला चेंडू निघून चालला पहिला चौकार फलंदाज अजितच्या बॅट मधून। चौकार आला 4 धाव्यांना वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केला फलंदाज अजितनं। पुढचा बॉल गोलंदाज करण पाटील। पहिला 2 बॉल मध्ये चांगली लेंथ चांगली लाईन पाहिली आणि त्याच्यानंतर हा चौकार फलंदाज अजित कोहलीच्या बॅट मधून। पुन्हा त्या दिशेनं रिप्ले ऍक्शन हा फटका सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज अजित कोहलीच्या बॅट मधून। पहिले सलग 2 बॉल निर्धाव त्याच्यानंतर मागील 2 बॉल वरती 2 चौकार धावगतीला वेग दिलाय संघाची धावसंख्या पहिली संघ 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचला सध्या बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी। पहिला षटक P1 षटकानं त्या षटकामध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॅटची टॉपेज झाली आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी टीमला फलंदाज अजित कोहली बॅक टू द पवेलियन। टँक विडीज आहे मागील 2 बॉल 2 चौकार त्याच्यानंतर 5व्या बॉल वरती विकेट संपादन केलं गोलंदाज करण पाटीलला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी टीमला। अजित कोहली मैदानातून बाहेर झाला तर नवीन खेळाडू सध्या 3ऱ्या क्रमांकासाठी सुयोग कोहली मैदानाच्या आतमध्ये। शेवटचा अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न हा देखील फटका फसलाय
क्षेत्ररक्षका शॉट मिड ऑफ मध्ये जिथे पकडला जेल सलगचा हा दुसरा धक्का पाटिंग करत असताना VRCC गणेशपुरी टीमला. थँक यू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावपुस्तकावरती दाबा पहिल्याना संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती, जिथे 2 विकेट गमावल्यात. बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी टीमना फलंदाज अजित कोहली आणि फलंदाज सुयोग कोहली मैदानातून बाहेर झालाय. सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहायला मिळेल विनेश डोलकर आणि अविनाश डोलकर ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय अक्षय पाटील. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉल वरती सिंगल दाबेला प्राधान्य. एक दाबेना संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती. मागील षटकाची गोलंदाजी पाहिली तर करण पाटीलला P1च्या पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी सध्या करण पाटील राहिले, जिथे थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न अगेन्स्ट केलेल्या VRCC गणेशपुरी संघावरती केलाय. समोर फलंदाज अविनाश डोलकर, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झाला आणि जसा इन झाला पूर्णपणे आक्रमण केला. पहिल्याच बॉल वरती हा तडाखा दिला. टँक विडीचे षटकार आला. फलंदाज अविनाश डोलकरच्या बॅट मधून 6 धावेना संघ पुढे सरकला. फलकावरती दाबा पहिला संघ 15 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू चालला अगदी डीप मिड विकेट. बॅकवर्स कव्हरच्या अगदी मधोमध हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धावेना संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्या. त्याच्यानंतर या मॅच मध्ये चांगला खेळ करतोय सध्या अविनाश डोलकर आणि विनेश डोलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा रिदम चुकलाय गोलंदाज अक्षय पाटील, जो दुसरा ट्रम्प कार्ड टीम जय दुर्गा माता काटे टीमचा. पहिल्या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी राहिली. त्याच्यानंतर या षटकामध्ये आता प्रतिप्रहार करण्याचा प्रयत्न मॅच मध्ये VRCC गणेशपुरी हा संघ करतोय. 3 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केला अक्षय पाटीलला. हा चौथा बॉल आहे. लाईन पाहावी लागेल. यस, लाईन कराव्या पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंत धावी जोडली जात्या आणि अवंत धावेनं संघ जाऊन पोहोचल्या टोटल. फलकावरती दावा पहिला तर 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय पाटील. फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेटर थोडस विकेट वाचून केल्याचा प्रयत्न मॅच मध्ये VRCC गणेशपुरी संघ करतोय, कारण की पहिल्याच ओव्हर मध्ये 2 विकेट मैदानातून बाहेर गेल्या. त्याच्यामुळे पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न ना या मॅच मध्ये फलंदाज अविनाश डोलकर आणि विनेश डोलकर करतोय. सिंगल आली आहे. टोटल 18 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील. ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचा रिदम, तुमचा फुटवर्क हे खूप काही महत्वाचं असतं आणि ते योग्य असेल तर तुम्ही योग्यरित्या गोलंदाजी करू शकता. प्रहार केला, फटका चांगला, प्रॉपर बॅटच्या रेडार मध्ये ऑन साइडला तडाखा दिला. हा षटकार येतो फलंदाज अविनाश डोलकरच्या बॅट मधून येणारा हा दुसरा षटकार.
षटकाराला 6 धाब्यानं संघ 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पण हा षटक थोडस मागणं राहिले सध्या गोलंदाजी करत असताना जय दुर्गा माता काटे टीम साठी, कारण की आक्रमण करतोय मॅच मध्ये अविनाश डोलकर. शेवटचा अंतिम बॉल, हा देखील फटका चांगला ब्लॅक स्क्रीन समोर अगदी लॉंग ऑन मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. षटकार नंतर येतोय दमदार चौकार. दोन षटकांचे खेळ झाले समाप्त आणि दोन षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती दाबा पहिला तर 28 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. बघा या गावचे भांजेत खऱ्या अर्थानं, तो देखील मॅचला एन्जॉय करतोय. निमिष पाटील कोपरा, तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. निखिलजी पाटील जे भाऊ, तुम्ही देखील मॅचला एन्जॉय करत असाल, तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉ. सर्वांचं हार्दिक स्वागत. दोन षटकांचे खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती दावा पाहिला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 28 आकड्यावरती. 5 ओव्हर विचार केला, पहिल्याच ओव्हर मध्ये अवघ्या 8 आल्या. त्याच्या दुसऱ्या षटकाचा जरी विचार केला तर अक्षय पाटीलनं तब्बल 20 धावा खर्च केला. चांगला खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये अविनाश डोलकर साकारता, जिथे थोडासा प्रेशर जरूर पहिल्याच ओव्हर मध्ये निर्माण केला आणि त्याच्या नंतर अगदी चांगला खेळ. स्लोवर बॉल होता, हलक्यात ड्राईव्ह केला, अगदी पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. फलकावरती धावा पाहिला तर टोटल 29 या आकड्यावरती. षटक क्रमांक 30 मार्ग असता. रोहित पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. बॅकअप द्यावा लागेल रोहित पाटीलला. धावगतीला ब्रेक लावायचा असेल तर विकेट खूप काही महत्वाचे या मॅच मध्ये राहतील. गोलंदाजी करत असं सध्या जय दुर्गा माता काटे टीम साठी, आणि विकेट साठी झालं, विकेट साठी कट हे मैदानाच्या आतमध्ये रचावा लागेल. समोर फलंदाज पहिला, पुन्हा एकदा अविनाश डोलकर. ज्या फलंदाजानं आक्रमण केलाय, काउंटर अटॅक केलाय, तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा त्याच रीतीनं फटका एक्झिक्यूट केला. अजून एक तडाखा. थँक्यू डीजे. प्रत्येक बॉल वरती आक्रमण सध्या अविनाश डोलकर करतोय. पुन्हा प्रहार केलाय, अजून एक चांगला फटका, सलग पाक टू पाक, हा दुसरा षटकार. टँक डीजे पूर्णपणे आक्रमण केलंय. अविनाश नावाचा वादळ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 41 या आकड्यावरती. रोहित वरती सध्या पूर्णपणे प्रहारानं प्रहार या मनसुबानं फलंदाजी करत असताना अविनाश डोलकर पुन्हा एकदा प्रहार केलाय. आता ताकद कमी आहे, त्याच्या कारणास्तव हा तिसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी टीमला चांगला खेळ साकारला मैदानामध्ये. अविनाश डोलकर त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. तुम्ही पाहता हे क्रीडांगण पहिले खऱ्या अर्थानं शेत होती, त्याच्यानंतर खूप चांगलं क्रीडांगण इथे सज्ज रीतीने तुम्ही पाहता. सुबलम सुचलम आणि सुनील जी पाटील साहेब, तुमचं मी मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करेन, कारण की तुमच्या माध्यमातून या यंगस्टारला खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण तुमच्या माध्यमातून तुम्ही देण्यात आलं, आणि या जागेचे ते खऱ्या अर्थानं मालक आहेत. पण तुमचं देखील मनाच्या अंतकरणामध्ये आणि मेहनत खऱ्या अर्थानं खूप झाली या मैदानामध्ये. शेतं होती त्याच्याबद्दल, आणि JCB चालल्या रात्रोरात खऱ्या अर्थानं क्रीडांगण हे बनवण्यात आलं, आणि याचं सर्व श्रेय जात आहे या सिद्धेश्वर क्रिकेट क्लब व पाटील पाडा एकता चषक 2025 ला. आमचे हर्षद पाटील असतील, महेंद्र पाटील, अमर पाटील, तुम्ही मेहनत केली ती मेहनत. असं म्हटलं जातं ना, आयुष्य थोडं लहान आहे, थोडं छान आहे, लढतोस का वेड्यात, सगळ्याच छान आहे. आणि ते खऱ्या अर्थानं
संदीपजी पाटील या तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। फलंदाज तयार, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी डोलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। पहा अविनाशची विकेट गेली, अविनाशनं वैयक्तिक चांगला खेळ साकारला। तब्बल आपण पाहिलं 29 धावांची उपयुक्त केली साकारल्या आणि त्याच्यानंतर त्याची विकेट मैदानातून बाहेर गेली। धाव पुस्तकावरती धावा पहिला टोटल 42 या आकड्यावरती षटक क्रमांक 3 मार्गाचा। आता धावगतीला ब्रेक लावलं जाईल की हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण की अविनाशनं चांगला खेळ केला। त्याच्यानंतर कोणता फलंदाज आता टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेईल। सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्ही पाहता विनेश डोलकर, आज ओपनर हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये। हलक्यातून ड्राईव्ह केला, टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहेत उचलती फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा बॉलवरती पाहिलं तर सिंगल आली। शर्यत देखील तिसरं समाप्त झालं। 3 षटकांच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या तर संघ जाऊन पोहोचला टोटल 43 या आकड्यावरती। जरी लहान लहान मुलं ती देखील आता खऱ्या अर्थानं बघा दुखापत थोडी झाली आहे। येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण नाईटची स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये पाहणार आहोत आणि आमचे रुपेश शेठ पाटील, कैवार शेठ पाटील यांचं देखील स्वप्न आहे की नाईटचे खऱ्या अर्थानं आयोजन झालंच पाहिजे। कैवारी पाटील आपण तुमची बाईट उद्या घेऊ नक्की हा, कारण की नाईट स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ते नक्कीच आमचे रुपेश शेठ पाटील असतील। स्वप्न आहे तुमचं, ते पूर्ण होईल मुलांना, टेन्शन घेऊ नका। तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालं। 3 षटकांच्या अखेरीस धाव पुस्तकावरती धावा पाहिल्या तर संघ 43 या आकड्यावरती। करण आलाय सेकंड स्पेल घेऊन, पहिलाच बॉल निर्धाव फेकला। मागील 2 षटकांचं मागील 3 षटकामध्ये पाहिलं तर मागील 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे धावगतीला वेग दिला। आता त्याच धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये सध्या करण करतोय। हलक्यात ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल कंप्लीट झाली। एकच धावेनं समाधान मानलं, एक धावेनं संघ देखील पुढे सरकला। धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचला डबल 44 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी। अविनाश डोलकर आउट झाल्यानंतर थोडंसं धावगतीला ब्रेक लावला मॅच मध्ये जय दुर्गा माता काटे टीमला। समोर फलंदाज पाहिलं तर बंटी डोलकर
आणि विनेश डोलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढीच चांगली लेंथ, तेवढीच चांगली लाईन, अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना करम पाटील पहिला स्पेल फेकला, पहिला पिव्हर षटक फेकत असताना 8 खर्च केला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा संघनायकांना विश्वास आणि त्या विश्वासावरती सार्थ गोलंदाजी करत असताना तुम्ही करण पाटीलला पाहता. धावसंख्या स्थिर, टोटल 44 धावा धाव पुस्तकावरती. हा प्रॅकर होता, फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, नो मॅस लँड, चेंडू डिलेवर झाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत या बॉलवरती डबलला प्राधान्य. या बॉलवरती धावाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. सांघिक धावसंख्येचा विचार केला, संघ 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, माफ करा 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज तयार, ऑर्बिटचा बॉल, यस फलंदाज बाद. बॅटची एज आहे. या सिद्धेकरवलीचे एक जबरदस्त समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र आदितजी पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आई गावदेव CSK सिद्धीकरवले एक मॅच जिंकली आहे आणि खऱ्या अर्थानं एक जबर समालोचक आहेत तुमचं आदेश पाटील, मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर 4 विकेट मैदानातून बाहेर झाल्यात. धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 46 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. करण पाटीलचा हा स्पेल देखील भरपूर चांगला, 5 बॉल मध्ये अवघ्या 3 धावा 1 विकेट. मागील पहिल्या स्पेल मध्ये पहिला 2 विकेट 8 धावा. मात्र चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जयदुर्गा माता काटे टीम साठी गोलंदाज करण पाटील. शेवटचा अंतिम बॉल आहे, नवीन फलंदाज रितेश कोहली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथं षटक, शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज करण पाटील. अंतिम बॉल वरती केला प्रहार, ब्लॅक स्क्रीन समोर अगदी चेंडू लॉक केला, 6 धाब्यांसाठी ठोकला. अंतिम बॉल वरती षटकार. थँक्यू डीजे. राजेशजी पाटील आणि सतीशजी पाटील, पाटील बंधूंना दोघांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. प्रकाशजी पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेतात. साहेब तुमचं देखील मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाटील पाडा एकता चषक 2025 मध्ये खऱ्या अर्थानं पाटील प्रीमियर लीग देखील येणार आहे, काही दिवसामध्ये होणार आहे. पाटील म्हणतात तर विशेष चर्चाच नाही मित्रांनो, पाटणांचं आयोजनच टाईट असतं आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या पाटील प्रीमियर लीग मध्ये ज्यांना ज्यांना खेळायचं आहे त्यांनी उद्या नावं आमच्या विलास पाटील, मनोज पाटील, कैवारी पाटील यांच्यावरती द्यावं आणि अमर पाटील असतील, मुकेश पाटील. बघा पाटील प्रीमियर लीग मोठ्या जल्लोषानं तुम्हाला काही दिवसामध्ये कमिंग सन 28 तारखेला ओ टू कम. 4 षटकांचं खेळ समाप्त झालं. टोटल धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 52 या आकड्यावरती. अभिमन्यूजी पाटील साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे तुमचं. बारकू साळुंके तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या तर शेवटचं षटक, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विशाल आलाय. धावपुस्तकावरती धावा पहिला संघ 52 या आकड्यावरती. समोर फलंदाज पाहिलं तर विनेश डोलकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. आज ओपनर म्हणून सध्या खेळपट्टीवरती फलंदाज विनेश डोलकर. पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला खेळला, अलाउन द कार्पेटचा फटका. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील तोपर्यंत पाहिलं तर या बॉलवरती सिंगल धाब्याला प्राधान्य. 1 धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 53 या आकड्यावरती. स्ट्राईक आता रुटेड झाल्यानं स्ट्राईक वरती पुन्हा एकदा रितेश कोहली ज्या फलंदाजांना आल्याला अगदी आक्रमण केला, वैयक्तिक 6 धाब्यांना अकाउंट ओपन केलं आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये तुम्ही रितेश कोहलीला पाहता. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, ओरपीचा बॉल होता, समर डिलरी फलंदाजाला अगदी शांत ठेवला आणि हा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला, जिथे हा डॉट बॉल पाहायला मिळतं. चला 12 प्रतिनिधी आपण या आता. पुन्हा एकदा रोहित मैदानाच्या आतमध्ये, थोडीशी दुखापत होत्या तरी देखील आता मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरलेत. डॉट चेंडूला धावसंख्या स्थिर आहे, टोटल 53 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धावा जमा करेल. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी संघ. अविनाश डोलकरनं चांगला खेळ केला आणि त्याच्यानंतर सध्या मैदानाच्या आतमध्ये रितेश कोहली आणि विनेश डोलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता. पुढचा बॉल, गोलंदाज विशाल पुन्हा एकदा तयार.
प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रत्येक बॉलवरती सध्या केला जातो, मात्र तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या विशालची या स्लॉगरच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. या बॉलवरती देखील सिंगल आली. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 2च धावा खर्च केला आणि शेवटचे षटक कसे पेकाबा याचं ज्वलंत उदाहरण या मॅच मध्ये देत असताना विशाल हा गोलंदाज तुम्ही पाहता. स्लोवर बॉल, चांगला फटका, अगदी ऑफ साइडला फटका, कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. विनेश टोलकरच्या बॅटमधून हा चौकार आला. 4 धाब्यांना संघ 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर विनेश टोलकर प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड ऑफिल, इनफॅक्ट लाईन हाईट फॅक्टर हे सर्व काही पाहिल्यानंतर हा डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळता. 5 शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, एक चौका जरूर आला. त्याच्यानंतर बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये विशाला गोलंदाज करतो. शेवटचा अंतिम बॉल आहे, टार्गेट सेट. हा बॉल गोलंदाज तयार. रिदम थोडासा चुकलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सेट होतील. समोर सलामवीरचा खेळाडू फलंदाज विनेश टोलकर हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये अगदी या बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. हलक्यात ड्राईव्ह केला जरूर. ऑन साइडला थोडंसं पम्बलिंग क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये तब्बल धावा जमा केल्या. ते मात्र 60-61 धावांचं लक्ष्य सेकंद सत्रामध्ये जय दुर्गा माता काटे टीम समोर. या बिबेशन मात्रे साहेबांना विनंती करतोय, या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो. तर सेकंड सत्रामध्ये या धावा कशा रीतीने चेस केल्या जातील या ऐकूया. आवाजामध्ये करूया आपण फेरबदल. व्हॉइस ऑफ सिद्धी करवले, आदेश पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला सेकंड सत्रामध्ये. थँक्यू सो मच. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. थँक्यू मंगेश पाटील. अप्रतिम क्रीडा स्पर्धा आपण एन्जॉय करता. श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब आयोजित पाटील पाडा चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहता. आणि आज आपण पाहिलं तर दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ती म्हणजेच जय दुर्गा माता काटई आणि त्यांच्या विरोधात VRCC गणेशपुरी या 2 संघांदरम्यान मॅच आपण एन्जॉय करता. फर्स्ट सेशनमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर धावसंख्या या ठिकाणी कुठले VRCC गणेशपुरी या संघानं तब्बल 60 आणि 61 धावसंख्येचं आव्हान सेकंड सेशनमध्ये चेस करण्यासाठी आता मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. ती म्हणजेच काटई संघाची. अप्रतिम क्रीडा स्पर्धा. पहिली मॅच आपण पाहिली. CSK सिद्धी करवले संघानं विजय संपादित केला आणि इथून जिंकणारा संघ या 2 संघांमध्ये पुढील मॅच होणार आहे याच्याकडे लक्ष असणार आहे. गरजेचं असेल दोन्ही टीमनं या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं. आज आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये आज
दोन आमचे जे समालोचक मित्र जोडले गेलेले आहेत ते मंगेश पाटील मॅम फ्रॉम शिरवली आणि त्यांच्या संवेद सौरभ पाटील मॅम फ्रॉम दहीसर यांचा आवाज आपण ऐकता आणि एक सुसज्ज अशी स्पर्धा रंगत असताना आणि या रंगतदार सामन्यांमध्ये आता मात्र चांगली लढत होताना आपल्याला पाहायला मिळतं. फॉर्च्यून इव्हेंटची टीमही या ठिकाणी सज्ज झालेली आहे. आमचे भावेश मात्रे या ठिकाणी आपण पाहता त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. उलिया मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आणि त्याच्या संगतीनं फलंदाजीसाठी जात आहेत. विशाल राहुल आणि विशालची जोडी 61 धावेचं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. तब्बल टार्गेट होतं ते म्हणजेच 50 टार्गेट होतं पहिल्या मॅच मध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये 61चं म्हणजे धावा आता बनताना पाहायला मिळतंय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर फार मोठी धावसंख्या होताना पाहिली या मैदानावरती आणि ते पाहता फलंदाजांना मदतकारी खेळपट्टी आहे आणि ते पाहता आता गोलंदाजांना इथून चांगला खेळ करावा लागेल. VRCC गणेशपुरीच्या गोलंदाजांना मैदान सुसज्ज असं सजवलं गेलेलं आहे. 60,000ची स्पर्धा जणू काही 1 लाखाची स्पर्धा वाटतोय असं भव्य आणि दिव्य आयोजन पाटीलपाडाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. श्री सिद्धेश्वर क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य स्पर्धेचं हे आयोजन आपण एन्जॉय करता आलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. ट्रॉफ्या सुद्धा सुंदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सर्व काही 1 लाखाच्या आयोजनासारखं वाटतंय. यातील कदमात शंका नाहीये. चला स्पीडअप करा. इथून आपल्याला फार सामने कव्हर करायचे आहेत. स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राहुल चौधरी त्याच्या संगतीनं विशाल चौधरी अशी सलामीची जोडी आणि सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय प्रवेश कोहली. पंचांचा ग्रीन सिग्नल मैदानामध्ये गेम ऑन होते. पाहिजे तर कशा पद्धतीनं स्टार्ट दिला जाईल पॉवर सर्कलच्या षटकामध्ये. चांगले मॅच रंगेल यातील मात्र शंका नाही. दूरवरून आलेला संघ आपण पाहता VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या संगतीनं खेळ करत असताना जय दुर्गामाता काटई म्हटली तर नक्कीच अर्जुनबाईंचं नाव उल्लेख करेल. फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ते या मॅचला एन्जॉय करत असतील. त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल गॅप मध्ये टोलावलाय. मात्र नशिबाची साथ त्या ठिकाणी मिळते ती VRCC गणेशपुरी या संघाला कारण या बॉलवरती मिळते फक्त 1 आणि 1च धाव. एका धावेनं श्रीगणेशन होताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. राहुल चौधरीच्या बॅट मधून आलेली पहिली धाव आपण पाहिली. स्ट्रायकरला आता फलंदाज विशाल चौधरी चांगला बॅटर रंगेल यातील मात्र शंका नाही. या खेळपट्टी आपण पाहिली ना तर खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळते. पाटा विकेट आणि ते पाहता मॅच चांगली रंगताना दिसेल. दोन्ही संघ तुल्यबल मतदार आहेत आणि सातत्यानं चांगला खेळ या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. गणेशपुरी संघ आपण पाहता दूरवरून आलेला संघ आणि त्या संघानं भरपूर स्पर्धा या ठिकाणी या रायगडमध्ये खेळलेत. चांगला संघ आपण पाहता. यावेळेचा बॉल अटॅकिंग मोड मध्ये येण्याचा प्रयत्न. झेंडू जणू काही हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक जज करताना विकेटचं पतन आणि पहिला धक्का मैदानामध्ये लागतोय. काटई या संघाला फलंदाज बाद होत आहेत त्या ठिकाणी विशाल चौधरी. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पहिला धक्का मैदानामध्ये लागलाय. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाई या संघाला फलंदाज बाद होत आहेत विशाल चौधरी. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत साहिल पाटील. साहिल पाटीलला आता मात्र खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. सलामीवीर फलंदाज सस्त्यामध्ये बाद झालाय. इथून मात्र आपल्या संघाला सावरायचे असेल तर इथून चांगली भागीदारी रचावी लागेल. बॅटिंग करत असताना काटाई या संघाच्या फलंदाजांना
आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेगवान तेज तरार चेंडू या ठिकाणी फेकला आणि चेंडू बॅटचा संपर्क नाही. इथून डॉट चेंडूची सांगता. पहिल्या पिवनच्या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही आजपर्यंत गोलंदाजी मार्कमध्ये असताना प्रवेश कोहलीनं. आणि तो सांगतोय इथून माझी गोलंदाजी भरपूर चांगली आहे आणि मला पॉवर सर्कलमध्ये का गोलंदाजी देतात याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण तो मैदानामध्ये दाखवतोय. आणि इथून आपल्या संघाला जो संघ अडचणीमध्ये असतो ना त्याला सावरण्याचं काम या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. तो म्हणजेच गणेशपुरी संघाचा हा गोलंदाज प्रवेश कोहली. पुढील बॉल स्टॅकनेला फलंदाज साईड. यावेळेचा बॉल गती फार होती मात्र दिशा ही या ठिकाणी वेगळी आपल्याला पाहायला मिळाली. पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलंय आणि या ठिकाणी खराब चेंडू एक्स्ट्रा धावीच्या स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 2 या आकड्यावरती. पहिले षटक पॉवर सर्कल मध्ये आपण पाहता आणि या पॉवर सर्कल मध्ये अचूकरित्या गोलंदाजी करताना दिसलाय मात्र या ठिकाणी मागच्या बॉलवरती दिशाईन चेंडूपैकी फेकली आहे. पाचवे मंडळी पुढील बॉल कशा पद्धतीने फेकला जाईल. चांगला सामना मैदानामध्ये रंगताना दिसतोय. अटॅक करण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज झेल खाली आणि विकेट होतोय पतन. अजून एक धक्का लागतोय. जय दुर्गा माता काटे या संघाला फलंदाज बाद होत आहेत. साहिल पाटील. दोन फलंदाज लवकर बाद झालेत काटाई संघाचे आणि इथून सावरण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. करण पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. करण पाटीलला आता खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावं लागेल काटाई संघाला कारण की सलामीचे आणि वनडाऊनचे फलंदाज बाद झाल्यानंतर त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे आणि ती जिम्मेदारी या ठिकाणी निभवावी लागेल. कारण आपण पाहिलं ना तर करण पाटील हा संघाचा भ्रमकाढ आहे आणि नेहमीच दर्जेदार क्रिकेट त्याच्या बॅटमधून मी पाहिलंय आणि इथून त्याला संघर्ष करावा लागेल कारण की सलामीवीर फलंदाज आणि त्यानंतर वनडाऊनचा फलंदाज बाद झाल्यानंतर संघाच्या डावाला सावरावं या ठिकाणी लागणार आहे आणि ते पाहता संघाच्या डावाला सावरलं जाईल का कारण की इथून आपण पाहिलं तर गोलंदाजी भरपूर तगडी होताना पाहायला मिळते. प्रवेश कोहलीची कमबॅक मॅच षटक इकॉनॉमिकल षटक अजूनपर्यंत येताना पाहायला मिळतंय VRCC गणेशपुरी या संघासाठी. मात्र इथून कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करत असताना काटेही संघाला इथून आक्रमण करावा लागेल. 61 लक्ष आहे. यावेळेचा बॉल शॉर्ट लाईनचा होता. या ठिकाणी चांगला फटका अदा केलाय. नाजाकत फार मोठी होती या शॉट मध्ये आणि इथून लगावलाय चौकार करणच्या बॅट मधून. आल्या ठोकलाय चौकार. त्याने दाखवलं की मी आता मात्र शांत बसणार नाहीये. सलामीचे 2 फलंदाज जरी बाद झाले तरी माझ्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आपल्या संघाला सावरण्याची आणि ती जिम्मेदारी या ठिकाणी उचलून धरली आहे करण पाटील यांनी लगावला या चौकार. प्रवेश कोहलीच्या विरोधात चढवडीला हल्ला पण पहिला 4 न धावसंख्या पुढे सरकेल संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 1-2 शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न आउट ऑफ फील्ड आणि विकेटचं पतन. LBW विकेट माघारी परततोय करण पाटील. करण पाटीलच्या फारीचा अंत झाला. लागलेला 3रा धक्का जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाला आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 6 आणि प्लस आता आपण 2 धावा पॅनल्टीच्या होत्या त्या ऍड करत आहोत. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. काटाई संघ आपण 2 धावा पहिलं षटक समाप्त झाल्यात. 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड करतो. धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती त्या 8.
थँक्यू. पहिल्या षटका अखेरीस आपण पाहिलं तर 6+2 म्हणजे 8 धावा फलकावरती लागल्यात. बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाच्या समीकरण बदललं गेले. समीकरण आता टेपला येणारे 24 बॉल आणि करायचे आहेत ते म्हणजे 53 धावा. 24 बॉल 53चं या ठिकाणी आव्हान आहे. ते पाहता इथून फलंदाजाला अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं प्रवेश कोहलीची भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. मात्र इथून नवीन गोलंदाज अजित कोहली मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल चांगला फटका अदा केलाय. गॅप मध्ये टोलावलाय. चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. येतोय हा सुंदर असा चौकार. थँक्यू डीजे. राहुल चौधरीच्या बॅट मधून आलेला चौकार खूप काही सांगून जातं टीम जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई या संघाला. इथून आपण पाहिलं तर संघर्ष फार मोठा आहे या टीमचा. पहिल्या षटकामध्ये फार कमी धावा आल्यानंतर या षटकाची सुरुवात भरपूर चांगली झाली आहे काटई संघाची. यावेळेचा बॉल व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडूमध्ये गती अचूक होती आणि ते पाहता या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पहिल्या चेंडूवरती जे काही आपण पाहिलं ना मोठा फटका आला होता तोच मोठा फटका आता मात्र या बॉलवरती रिकव्हर केला अजित कोहलीनं आणि इथून तो चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये. स्ट्रायकिंगला सलामीर फलंदाज राहुल चौधरी. त्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. 5 मध्ये कशा पद्धतीने क्रिकेट दाखवला जाईल. अटॅकिंग मोड मध्ये आलाय राहुल. फुल टॉस आहे. फुल टॉल उचल केला जाईल का? स्क्रीन समोर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येतोय. अंतिम मोमेंटला चेंडूने दिली आहे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र आलेला दुसरा चौकार राहुल चौधरीच्या बॅट मधून 4 धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अजूनही आपण पाहिलं तर 3 चेंडू या